नमस्कार. श्री राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा ही परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवन कार्यावर आधारित कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 6व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. भावभावनांचे खेळ. तात्या स्वयंपाकघरात आले आणि पार्वतीबाईंना हलक्या आवाजात म्हणाले, काही आणायचं असेल तर सांगा. तांदूळ विकण्याची मी व्यवस्था केली आहे. सध्याची चणचण त्यामुळे दूर होईल. पाहुणे मंडळी बरीच घरात आहेत म्हणून म्हटलं, आता काही लागलं तर सांगा. उन्हाळ्याच्या सुट्टीत आठवल्यांचं घर हमखास पाहुणे मंडळींनी भरून गेलेलं असे. ओढग्रस्त परिस्थितीतही तात्या आणि आई पाहुण्यांचं चांगलं आगत स्वागत करायचे. प्रसंगी आपल्या रोयाच्या शेतातलं धान्य धुन्य विकून पैसे उभे करायचे. आताही तात्यांनी तेच केलं होतं. त्यांच्या बोलण्यावर पार्वतीबाई म्हणाल्या, वाण्याकडून सामान आणायला हवं. डबे तळाला गेले आहेत. मी यादी देण्याची व्यवस्था करतो. पांडुरंगाला धाडा की. नको, बाहेर खेळात रमलाय. खेळू दे बाई, कुठेतरी गुंतलेला बरा, नाहीतर घुम्यासारखा बसतो. मनात काय विचार चालतात कुणास ठाऊक. आजी गेल्यानंतर पांडुरंगामध्ये एकदम बदल घडून आला होता. तो काहीसा अबोल बनला होता. तेव्हापासून तो एकूण जीवनाचाच विचार करायला लागला होता. पार्वतीबाईंना आणि तात्यांना पांडुरंगाच्या मनाचा थांग पत्ता कधीच लागत नसे. त्या बाबतीत ते दोघेही साशंक असत. लहान वयातच तो अतिशय विचारी बनला आहे एवढीच गोष्ट त्यांना उमजत असे. तात्या म्हणाले, तो अतिशय विचारी आहे म्हणून काळजी वाटते. मोठेपणी. वरांड्यातून मुलांचा जोरदार खिदळण्याचा आवाज आल्यामुळे तात्यांचं बोलणं अर्धवटच राहिलं. काय झालं म्हणून बघायला तात्या पुढच्या वरांड्यात आले. मुलं खिदळतच होती. काय झालं रे बाबूराव? तात्यांच्या प्रश्नावर पांडुरंगाचा मामेभाऊ बाबूराव हातातले पत्ते सावरून म्हणाला, मोठेपणी कोण होणार आहे असं आम्ही एकमेकांना विचारत होतो. या पांडुरंगाला तसं विचारल्यावर तो म्हणाला, मी मोठेपणी राजा होणार आहे. राजा होणार? काय रे पांडुरंग? हो, मी राजा होणार. कुठला राजा होणार तू? हे आपलं काम नाही बाळा. आपण आपलं शिकवून सावरून सुसंस्कृत बनायचं. सुसंस्कृत बनून संस्कृती प्रसाराचं काम मी करणारच आहे. एवढं बोलून पांडुरंगानं पत्ते खाली ठेवले आणि तात्यांसह तो आतल्या खोलीत गेला. गंभीरपणानं तो तात्यांना म्हणाला, तात्या, मला तुम्ही याच शाळेत ठेवणार? हो, म्हणजे? मग त्या शाळेत शिकून मी संस्कृती प्रसाराचं कार्य कसं काय करणार? त्याचा तो अनपेक्षित प्रश्न ऐकून तात्या लगेच काही बोलले नाहीत. पण ते अंतर्मुख मात्र बनले. पांडुरंगाच्या मनस्थितीची त्यांना कल्पना येऊन चुकली. वयाच्या 11व्या वर्षी पांडुरंग आपल्या भावी काळातल्या कार्याविषयी विचार करत होता. खरं तर वयाच्या 9व्या वर्षापासून त्याच्या अंगी निर्णय क्षमता आली होती. विचारपूर्वक तो स्वतःचा निर्णय स्वतः करीत असे. जीवननिष्ठेचे धडे त्याला लहानपणीपासून मिळाले होते. त्यामुळे मोठेपणी संस्कृती प्रसाराच्या कार्यात स्वतःला झोकून द्यायचं हे लहानपणीच ठरून गेलं होतं. परंतु आता तो जे शिक्षण घेत होता त्यामुळे कदाचित त्याच्या भावी आयुष्याची दिशाच पार बदलून गेली असती. शैक्षणिक क्षेत्रात त्यानं नावलौकिक मिळवला असता, पण त्यामुळे त्याची जीवननिष्ठाच मातीमोल होऊन गेली असती. पांडुरंगाची प्रखर बुद्धिमत्ता आणि विलक्षण आकलनशक्ती पाहून त्याला ICS करावं असं गुरुजनांना आणि घरच्या काही मंडळींना वाटत होतं. परंतु पांडुरंगाला त्या क्षेत्रात विशेष रस वाटत नव्हता. शाळेतलं ते शिक्षणही त्याला नकोसं झालं होतं. आजी गेल्यामुळे पांडुरंगाला रोह्याचं घर सोडावं लागलं. तात्यांबरोबर तो मुंबईत आला. रोह्याहून मुंबईला आल्यानंतर तात्यांनी लगेचच त्याचं नाव पाठीमागच्या धरमसिंह गोविंदसिंह ठाकरसी माध्यमिक शाळेत घातलं होतं. त्या शाळेत गेल्यानंतर आपण एका वेगळ्या विश्वात येऊन पडलो आहोत की काय असं पांडुरंगाला झालं होतं. रोह्याच्या निसर्गरम्य मुक्त वातावरणात बालपण व्यतीत केल्यानंतर त्याला मुंबईच्या संकुचित शहरी वातावरणात समरस होणंसुद्धा काही काळ अवघड गेलं होतं. पांडुरंग मुंबईत येऊन दाखल झाला तेव्हा मुंबईला एका बड्या शहराचं स्वरूप प्राप्त झालं होतं. मुंबादेवी हे ग्रामदैवत असलेल्या मुंबापुरीचा गेल्या 150 वर्षात झपाट्यानं विकास झाला होता. इंग्रजांचा अंमल सुरू होण्यापूर्वी
मुंबई हे खेडेगाव होतं. विशेष करून तिथे कोळी, आगरी, भंडारी लोकांची वस्ती होती. मच्छीमारी करून ते लोक आपला उदरनिर्वाह करीत. साष्टी बेटात या खेडेगावाचा अंतर्भाव होत होता. हे साष्टी बेट पोर्तुगीजांकडून इंग्रजांना आंदण म्हणून मिळालं होतं. तेव्हापासून तिथे इंग्रजांचा अंमल सुरू झाला होता. इंग्रज हे दर्यावर्दी. आपल्या राज्याच्या संरक्षणासाठी त्यांनी हे समुद्र वलयांकित मुंबई बेट पसंत केलं आणि तिथेच आपली मुंबई इलाख्याची राजधानी प्रस्थापित केली. मुंबई हे महाराष्ट्रातील इंग्रजी राजसत्तेचं केंद्रस्थान बनल्यावर अर्थातच व्यापारी, नोकरदार, कारागीर अशा लोकांचा तिकडे ओघ वाढला. लोकवस्ती झपाट्यानं वाढू लागली. नवनव्या इमारती उठू लागल्या. मोठमोठ्या शाळा कॉलेजांची स्थापना झाली. एकेकाळच्या या खेडेगावचं स्वरूप 1930 सालापर्यंत पार पालटून गेलं होतं. मुंबादेवी ही ग्रामदेवता मूळच्या कोळी रहिवाशाप्रमाणेच कुठेतरी कोपऱ्यात दडून बसली होती. शहरातून आता GIP आणि BBCI या रेल्वे कंपन्यांच्या आगगाड्यांची ये-जा चालू झाली होती. रस्त्यावरून ट्राम गाड्या आणि व्हिक्टोरिया फिरत होत्या. शहराचा विकास झपाट्यानं होत होता. गिरगाव, काळबादेवी, फोर्ट या भागात दुतर्फा असलेल्या प्रचंड इमारती, त्याचबरोबर हायकोर्टाची इमारत, राजाभाई टॉवर, सेक्रेटरिएट, अकाउंटंट जनरलच्या ऑफिसची इमारत, महानगरपालिकेची इमारत, रॉयल एशियाटिक लायब्ररी, बोरी बंदरचं विस्तीर्ण रेल्वे स्टेशन ही ठिकाणं मुंबईत नव्यानं आलेल्या माणसानं पाहिली म्हणजे आपण गंधर्वनगरीत तर आलो नाही ना असा त्याला भास व्हायचा. प्राथमिक शाळांमधून मराठी आणि गुजराती या भाषांमधून शिक्षण दिलं जाईल. मुंबईत स्थायिक झालेले पारशी, भाटिये, बोहरी, कच्ची, मेनन हे लोक गुजराती भाषा बोलत. अन्य महाराष्ट्रीय मंडळी मराठी भाषेमध्ये बोलत. त्यामुळे दोन्ही भाषात शिक्षण देणाऱ्या शाळा निर्माण झाल्या होत्या. मात्र इंग्रजीचं जनरल शिक्षण सर्वांना सारखंच असायचं. एल्फिस्टन हायस्कूल, विल्सन हायस्कूल, सेंट झेवियर हायस्कूल अशी मोठमोठी हायस्कूल तिथे होती. फोर्टमध्ये बर्डा हायस्कूल होतं, तर गिरगावात धरमसिंग गोविंदसिंग ठाकरसी हायस्कूल होतं. गिरगाव परिसरातली बहुतेक मुले याच शाळेत जात. मुंबईतला माणूस तेव्हापासून आपल्या दैनंदिन कामात गुरफटून गेला होता. त्यामुळे राजकारण किंवा स्वातंत्र्य लढा या गोष्टीत तो स्वतःला झोकून देऊ शकत नव्हता. तरी पण टिळक, गांधी, जमनादास मेहता, फिरोजशाह मेहता अशा राजकीय नेत्यांच्या लाखांच्या सभा मुंबईकरांनी पाहिल्या होत्या. लोकमान्य टिळकांचा मृत्यू बघितला होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं प्रखर तेज अनुभवलं होतं. त्या तेजानं तर लोकांचे डोळे दिपून गेले होते. परंतु ते तेज 1924 सालापासून रत्नागिरीत अडकून पडलं होतं. मुंबईकरांनी अशा अनेक घटना दैनंदिन कामं सांभाळून पाहिल्या होत्या, ऐकल्या होत्या. त्याकाळी बहुतेक लोक नोकऱ्या करीत. भाटिये, गुजराती, गुजर, बोहरी ही मंडळी व्यापारात आघाडीवर असत. गिरगावातला मराठी माणूस मात्र नोकरीत अडकलेला असायचा. गिरगावात जाऊबाची वाडी, हेमराजवाडी, फणसवाडी, बेरोज लेन इत्यादी चाळींमधून मराठी माणूस दिसायचा. ही मंडळी एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन एक दिलानं राहायची. चाळीतल्या अनेक समस्यांना तोंड देत हसतमुखानं कालक्रमणा करायची. पाण्याची समस्या तर नेहमीचीच असायची. कित्येकदा 3ऱ्या मजल्यावर पाणी चढत नसे. मग त्या मजल्यावरची मंडळी तळमजल्यावर असलेल्या विहिरीतून पाणी उपसायची. गिरगावातल्या नवलकर बिल्डिंगमध्येही काही वेगळं नव्हतं. वैजनाथ शास्त्रींचं बिऱ्हाड पहिल्या मजल्यावर होतं. तरीही त्यांना तळमजल्यावरच्या विहिरीतूनच पाणी भरावं लागे. 1914 साली तात्या नवलकर बिल्डिंगमध्ये राहायला आले. त्यावेळी बिल्डिंगचं बांधकाम चालू होतं. गिरगावातल्या अन्य चाळींपेक्षा नवलकर बिल्डिंगचं बांधकाम सुबक होतं. आजूबाजूला फारशी वस्ती नव्हती. फक्त पाठीमागच्या बाजूला काही वाड्या होत्या. समोरच्या बाजूला दूरवर चौपाटी दिसायची. पांडुरंग तिथे राहायला आला तेव्हाही नवलकर बिल्डिंगमधून ती पश्चिमेकडची चौपाटी दिसायची. त्या बाजूनं भरपूर वारं यायचं. त्यामुळे ऐन उन्हाळ्यातही पंख्याची आवश्यकता भासायची नाही. कोंदटपणा जाणवायचा नाही. त्या जागेत 3 सलग खोल्या होत्या. पुढे सामायिक वरंडा होता. घरात प्रवेश केल्याबरोबर 10 चौरस फुटी बैठकीची खोली होती. बैठकीची खोली आणि त्यापुढची खोली यामध्ये लाकडी पार्टिशन होतं.
त्यालाच एक लाकडी दरवाजा बसवला होता. त्या पलीकडे थोडंसं लांब रुंद स्वयंपाकघर होतं. इमारतीमधली सगळी घरं अशी एका प्रकारचीच होती. जिना चढून वर आलं म्हणजे उजव्या बाजूला आठवले राहत होते, तर डाव्या बाजूला घैसास राहत होते. घैसास हे पार्वतीबाईचं माहेर. पार्वतीबाईचं सासर आणि माहेर एकाच ठिकाणी होतं. या घैसास मंडळींवर देवाची अवकृपा झाली होती. घरात अनेक जणांचे अकाली मृत्यू झाले होते. कोणाची पत्नी गेली होती तर कोणाचा पती. त्यामुळे घरावर अवकळा पसरली होती. घैसास मंडळींना पार्वतीबाईचा म्हणजे पर्यायानं आठवल्यांचाच काय तो आधार होता. तसा आठवल्यांचा बऱ्याच जणांना आधार होता. घरात 13-14 लोकांचा रात्रंदिवस राबता असे. ओळखीची किंवा नातलग मंडळी त्यांच्याकडे वर्षानुवर्ष मुक्काम ठोकून असत. कुणी कामानिमित्त तर कुणी शिक्षणासाठी तात्यांकडेच राहायला असे. तात्याही प्रत्येकाची यथाशक्ती आणि विनातक्रार सोय बघत. सुट्टीच्या दिवसात तर आठवल्यांचं घर भरून गेलेलं असे. आताही उन्हाळ्याची सुट्टी लागली होती आणि तात्यांचं घर मुला माणसांनी भरून गेलं होतं. बाहेरच्या वरांड्यात मुलांचा बैठा खेळ रंगात आला होता. पण अचानक रंग पालटला. मी राजा होणार असं पांडुरंगानं आपल्या भावंडांना ठणकावून सांगितलं. कोणतं राजपद मिळायचं हे त्याला तेव्हा सांगता आलं नसतं. भाविकाला संस्कृती प्रसाराच्या कार्यातूनच तो अनभिषिक्त सम्राट बनणार होता. त्यावेळी मात्र त्याला संस्कृती प्रसार कार्याची जाणीव झाली होती. पण शाळेतील साचेबंद शिक्षण घेऊन ते कार्य कसं काय साध्य होणार असा त्याला प्रश्न पडला होता. काही क्षण विचार करून तात्या म्हणाले, पांडुरंगा, तुझी शंका रास्त आहे. तुझ्यासाठी उत्तम संस्कृत पाठशाळेचा मी शोध घेतो. तोपर्यंत तू या DGT हायस्कूलमधलं शिक्षण चालू ठेव. भगवंत कृपेनं निश्चितच काहीतरी मार्ग निघेल. त्यांचं बोलणं ऐकून पांडुरंगाला हायसं वाटलं. थोड्या समाधानानं तो पुन्हा बाहेरच्या वरांड्यात गेला आणि पत्त्याच्या डावात सामील झाला. त्याच्या वाट्याला आलेले पत्तेच त्याला काही काळ खेळावे लागणार होते. सकाळचे 7 वाजून गेले होते. पांडुरंगानं स्नान उरकलं आणि अर्धी चड्डी घालून तो पुढच्या गॅलरीत सूर्यनमस्कार घालण्यासाठी गेला होता. सकाळी स्नान झाल्यानंतर सूर्यनमस्कार हे घातलेच पाहिजेत असा तात्यांचा दंडक होता. नमस्कार घातले नाहीत तर जेवण नाही अशी शिक्षाही त्यांनी ठेवलेली असे. परंतु शिक्षेची वेळ कधी यायचीच नाही. पांडुरंग नियमितपणानं सूर्यनमस्कार घालीत असे. पांडुरंगाचा सगळ्यात धाकटा भाऊ प्रभाकर आपल्या दादाचं अनुकरण करायचा. रोजच्या शिरस्त्याप्रमाणे त्या दिवशीही पांडुरंग अर्धी चड्डी घालून गॅलरीत नमस्कार घालायला लागला. ओम मित्राय नमः, ओम सूर्याय नमः असे 12 सूर्यनमस्कार घालून झाले. तेवढ्यात तात्या त्याच्याजवळ आले आणि त्यांनी विचारलं, झाले नमस्कार घालून? हो. ठीक आहे, आता माझं एक काम कर. मला सिद्धांत कौमुदी हे पुस्तक संदर्भासाठी हवं आहे. जवळपास ते कुठे उपलब्ध होणार नाही. तेव्हा निर्णय सागर छापखान्यात जाऊन तू ते पुस्तक घेऊन ये. आणतो. आपल्या पूज्य पिताजींची आज्ञा शिरसावंत मानून पांडुरंगानं खादीचे कपडे अंगावर चढवले आणि तो घराबाहेर पडला. निर्णय सागर छापखाना तसा जवळ नव्हता. 2 किलोमीटर अंतरावरच्या काळबादेवीला होता. त्यामुळे ट्रामनंच जावं लागणार होतं. काळबादेवीला असलेल्या निर्णय सागर छापखान्यातून तेव्हा निर्णय सागर नावाचं पंचांग प्रकाशित होत असे. त्या काळात ते पंचांग चांगलंच लोकप्रिय होतं. संस्कृतीशी संबंधित अन्य पुस्तकंही तिथे उपलब्ध असत. तात्यांचं तिथे जाणं येणं असे. म्हणूनच त्यांना अशी संदर्भ पुस्तकं तिथून मिळत असत. बऱ्याचदा ते स्वतः निर्णय सागर छापखान्यात जायचे. परंतु आज पांडुरंग हाताशी असल्यामुळे त्यांनी त्याला मोठ्या विश्वासानं तिकडे धाडलं होतं. त्याची वाट बघत तात्या घरातच थांबले. बराच वेळ निघून गेला तरी पांडुरंग घरी परतला नव्हता. तात्यांना काळजी वाटायला लागली होती. त्याला एवढा वेळ लागायला नको होता असं त्यांना वाटत होतं. त्यांना एकदम जाणवलं, आपण पांडुरंगाला ट्रामसाठी पैसे दिले नाहीत. त्या विचारानं त्यांच्या येऱ्याझाऱ्या चालू झाल्या. तेवढ्यात पांडुरंग आला. त्याच्या कपाळावर धर्मबिंदू जमा झाले होते. तात्यांनी काळजीयुक्त स्वरात विचारलं, किती वेळ लावलास? मला काळजी वाटायला लागली होती ना तुझी. त्यांच्या हातात पुस्तक देत पांडुरंग म्हणाला, मी दुसरीकडे कुठेही गेलो नव्हतो. छापखान्यातच गेलो आणि पुस्तक घेऊन तसाच माघारी आलो.
तात्यांच्या हातात पुस्तक देऊन पांडुरंग हातपाय धुवायला गेला. पंचानं हातपाय पुसून झाल्याबरोबर पार्वतीबाईंनी त्याच्या हातात पाण्याचं फुलपात्र दिलं. पाणी पिताना त्यांचं लक्ष तात्यांकडे गेलं. त्याच्याकडे एकटक पाहत तात्या स्वयंपाकघराच्या दाराशीच उभे होते. प्रश्नार्थक मुद्रेनं पांडुरंगही त्यांच्याकडे बघायला लागला तेव्हा तात्या त्याच्या जवळ आले. त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याने विचारलं, तू ट्रामनंच गेला होतास ना? नाही. का? माझ्याजवळ पैसे नव्हते. मग जाताना माझ्याकडून घेतले का नाहीस? तुम्ही दिले नाहीत म्हणून. पण बाळा, मागायचे नाहीत का माझ्याजवळ? क्षणभर स्तब्धता पसरली. दोघेही एकमेकांकडे टक लावून बघत होते. शांततेचा भंग करून पांडुरंग विनयानं म्हणाला, तात्या, मला मागता येत नाही. काय समजायचं ते तात्या समजून चुकले. जाताना त्याला ट्रामच्या भाड्याचे पैसे द्यायला ते विसरले होते आणि पांडुरंगानंही पैशाची पृच्छा केली नव्हती. कुणाकडे कोणत्याही परिस्थितीत याचना करायची नाही हे लहानपणीच ठरून गेलं होतं. मग समोर स्वतःचे वडील असले तरी त्याच्या या व्रताचा भंग होणार नव्हता. तात्यांना त्याबद्दल अतिशय कौतुक वाटलं. मनातल्या मनात ते म्हणाले, धन्य आहे तुझी पांडुरंगा. या लहान वयातही केवढ्या निष्ठेनं तू अयाचक व्रताचं पालन करतोस. तुझ्या या व्रतनिष्ठेमुळेच भगवंत तुला कधीही काहीही कमी पडू देणार नाही. उघडपणानं ते म्हणाले, पांडुरंगा, मला तुझं कौतुक वाटतं. तुझ्या या स्वभावाला साजेचं शिक्षण तुला मिळालं पाहिजे. पांडुरंग त्यांच्याकडे नुसता बघत राहिला. नर्मदेला दाराशी आलेली पाहून पार्वतीबाईंना बडबडून आलं. आईला पाहून नर्मदेचीही तशीच अवस्था झाली. हातातलं सामान खाली ठेवून ती आपल्या आईला बिलगली. आईनं देखील तिला आपल्या उराशी घट्ट धरून ठेवलं. तिच्या मस्तकावर थोपटत पार्वतीबाई म्हणाल्या, किती गुणी आहे माझी पोर. पण त्या गुणांचं चीज झालं नाही. काय बिचारीचं नशीब. पार्वतीबाईंनी तिला स्वयंपाकघरात नेलं. बाहेर चार चौघात त्यांना आपलं दुःख दर्शवायचं नव्हतं. हातपाय धुवून नर्मदा तिथेच एका पाटावर बसली. नर्मदेने 17व्या वर्षात पदार्पण केलं होतं. ते वय तारुण्यानं फुलायचं असतं, डवरायचं असतं. पण नर्मदा मात्र या वयात पार कोमेजून गेली होती. त्याला कारणही तसंच घडलं होतं. तिला फार मनस्ताप सहन करावा लागला होता. ती बिचारी मुकाट्यानं सारं काही सहन करत होती. त्यात भरीच भर म्हणून तिचा नुकताच जन्मलेला मुलगा अल्पायुषी ठरला होता. या घटनेचा तिच्या मनावर प्रचंड आघात झाला होता. पोटचं पोर गेल्यानंतर तिला अनेक दूषणं मिळाली होती. या साऱ्या दुःखद घटनांचा तिच्या शरीरावर विपरीत परिणाम झाला नसता तरच नवल. सासरी राहणं तिला अशक्य होऊन गेलं. तिनं अंथरूण धरलं. म्हणूनच तात्या तिला आता मुंबईला घेऊन आले होते. तिला दिलासा देत पार्वतीबाई म्हणाल्या, आता बरेच दिवस इथे राहा. काही हरकत नाही ना कुणाची? हे बोलताना पार्वतीबाईंना हुंदका आला. लुगड्याचा पदर नकळत नेत्रांकडे गेला. नर्मदा तेव्हा त्वेषानं म्हणत होती, फार फार सहन केलंय मी. पार्वतीबाईंनी तिला पुन्हा आपल्याजवळ घेतलं. तो विषय त्यांनी पुढे फार वाढवला नाही. तिनं काय सहन केलंय याची त्यांना पूर्ण कल्पना होती. परंतु त्या गोष्टीची त्यांनी किंवा तात्यांनी कधी चार लोकात वाच्यता केली नव्हती. ते दुःख ते दोघेही आतल्यात सहन करत होते. दुःखाच्या त्या जखमा त्यांच्या मनाच्या गाभ्यात खोलवर रुतल्या होत्या. तरी देखील तात्यांनी संयम सोडला नव्हता. स्थितप्रज्ञ माणसाचंच तात्या हे चालतं बोलतं उदाहरण होतं. पार्वतीबाईंनीही तसाच संयम ठेवला होता. घरात 10-12 लोकांचा राबता आहे ही गोष्ट त्या कधी विसरल्या नव्हत्या. सुखाची उधळण करावी आणि दुःख आपलं आपण भोगावं ही आठवले कुटुंबाची रीत होती. ती रीत सर्व आठवले मंडळींच्या अंगी पुरेपूर मांडली होती. घरात राहणारा किंवा येणारा माणूस हा आपल्या कुटुंबातला एक घटक आहे अशीच त्यांची भावना असे. त्यामुळे घरात कधी संध्याकाळच्या वेळेला पार्वतीबाईंनी धिरडी किंवा खिचडी केली तरी घरातल्या प्रत्येकाला त्या ती एकसारखी वाटून देत असत. त्यात त्यांनी कधीही डावं उजवं केलं नव्हतं. जेवायला किंवा मुक्कामाला पै पाहुणा नेहमीच असायचा. अशा तऱ्हेनं संसाराचा गाडा ओढताना तात्यांची आणि पार्वतीबाईंची नेहमीच ओढाताण होई. आर्थिक चणचण वेळोवेळी भासे. परंतु त्या गोष्टीची जाणीव त्यांनी कधीही कुणाला होऊ दिली नव्हती. हसतमुखानं ते सर्वांचं आगत स्वागत करीत असत. त्या सुखाच्या पडद्याआडचं दुःख त्यांनी कुणाला दिसू दिलं नव्हतं.
नर्मदाची दुरावस्था पाहून त्या दोघांच्या मनावर आघात झाला होता, पण तो आघात तात्यांनी आणि पार्वतीबाईंनी खंबीरपणाने सहन केला होता. त्या दुःखातून स्वतःला सावरलं होतं. नर्मदेलाही सावरण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. दुःखाला अश्रूंवाटे वाट मोकळी करून दिल्यानंतर मात्र आता नर्मदासुद्धा सावरली होती. काही दिवसातच ती माहेरी चांगली रुळली. मात्र तिची खंगलेली प्रकृती काही केल्या भरून येत नव्हती. तिच्याकडे पाहून पांडुरंगालाही वाईट वाटायचं. त्याच्या दृष्टीसमोर लहानपणी पाहिलेली ताई दिसायची, त्याच्याबरोबर खेळणारी, बागडणारी आणि मातृवत त्याचा सांभाळ करणारी. तेव्हाच्या तिच्या खेळकर रूपाच्या तुलनेत आताचं हे खंगलेलं रूप पाहून त्याच्या मनाचा थरकाप उडायचा. पण तिच्यासाठी तो काहीच करू शकत नव्हता. काही करायचं त्याचं वयही नव्हतं. 12-13 वर्षाचं पोर दुसरं काय करू शकणार होतं. तिची विचारपूस मात्र तो आवर्जून करायचा. त्या दिवशी सकाळी आपल्या अन्नी उरकल्यानंतर तो तिच्याजवळ येऊन बसला. त्याने विचारलं, ताई कशी आहेस तू? उत्तम. तुझं कसं चाललंय? माझंही उत्तम. तुझं सारं काही चांगलं होऊ दे बाबा, म्हणजे मी भरून पावले. तू फार हुशार आहेस. खूप खूप शिकून तुला मोठेपणी चांगलं नाव कमवायचं आहे. तुला ICS व्हायचं आहे. वकील नाही तर डॉक्टर सगळेच होतात. तुला त्यांच्याहून मोठं व्हायचं आहे. तुझ्यासारखी बुद्धिमान मुलंच ICS होऊ शकतात, हे ध्यानात ठेव. तेव्हा तुझा वेळ अन्य गोष्टीत मुळीच वाया दौडू नकोस. मी अन्य गोष्टी करतो का ताई? मला माहीत आहे रे, पण उगाच आपलं सांगितलं. क्षणभर कुणीच काही बोललं नाही. मग पांडुरंग म्हणाला, ताई मी अन्य गोष्टीत माझा वेळ वाया दौडत नाही. तसाच माध्यमिक शाळेचं शिक्षण घेण्यातही वेळ वाया घालवणार नाही. म्हणजे ताई मी रोह्याला चाललो आहे पाठशाळेचं शिक्षण घ्यायला. रोह्याला? अचानक हा निर्णय कसा घेतलास? मी नाही घेतला, हा निर्णय तात्यांनी घेतला आहे. अर्थात माझीही तशीच इच्छा आहे. तेवढ्यात तात्या त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी सांगितलं, कसली इच्छा पांडुरंग? पाठशाळेत जाण्याची, रोह्याला. खरंच की, ताईला अजून सांगितलंच नाही. मग आदल्या दिवशी घडलेला तो प्रसंग तात्यांनी तिला जसाच्या तसा कथन केला. त्या दिवशी रविवार होता. दर रविवारी सकाळी 9:30 ते 10:30 पाठशाळेची वेळ असायची. एरवी सोमवार ते बुधवार संध्याकाळी 7 ते 8 पाठशाळा असे. त्यावेळी तात्या गीतेवर प्रवचन करायचे, तर रविवारी सकाळी उपनिषदांवर प्रवचन करायचे. त्यांच्या या वेळापत्रकात कधीही बदल होत नसे. नेहमीप्रमाणे ते उपनिषदावर प्रवचन करून पाठशाळेतून निघाले होते. माधवबागेतून बाहेर पडल्यावर ते घरच्या वाटेला लागले. तेवढ्यात पंडित रमापती मिश्र त्यांना समोर आले. पंडित मिश्र हे गिरगावातल्या गोकुळदास तेजपाळ संस्कृत पाठशाळेत प्रमुख अध्यापक होते. पांडुरंगाला साचेबंद शिक्षण देण्यापेक्षा संस्कृतचं शिक्षण देणं अधिक आवश्यक आहे हे ओळखून तात्यांनी त्याचं नाव DGT हायस्कूलमधून काढून या पाठशाळेत घातलं होतं. पाठशाळेचे प्रधान अध्यापक पंडित मिश्र जेव्हा तात्यांना भेटले तेव्हा ते म्हणाले, शास्त्रीजी मी तुम्हाला भेटायला येणारच होतो. बरं झालं आत्ताच भेट झाली. काही विशेष? तात्या उत्सुकतेने त्यांच्याकडे बघायला लागले. तेव्हा पंडित मिश्र म्हणाले, मी तुम्हाला जे सांगणार आहे त्यात आमच्या संस्थेचं नुकसान आहे, पण संस्थेपेक्षा विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार मी अधिक महत्त्वाचा मानतो. म्हणूनच तुम्हाला हे सांगायला प्रवृत्त झालो आहे. तात्यांची उत्सुकता शिगेला पोचली. मिश्रजींचं मनोगत जाणून घेण्यासाठी ते अधीर होऊन गेले. पंडित मिश्र म्हणाले, शास्त्रीजी तुमचा मुलगा अतिशय बुद्धिमान आहे. त्याच्याकडे लोकोत्तर बुद्धिमत्ता आहे. कोणत्याही क्षुद्र हेतूनं तो आमच्या संस्थेत शिकायला आलेला नाही हे आम्ही जाणतो. तो जर आमच्या संस्थेत कायम राहिला तर संस्थेचं नावलौकिक होईल, पण त्याचं वैयक्तिक जीवन उज्ज्वल होणार नाही. त्याची अलौकिक बुद्धिमत्ता आणि कार्यतत्परता पाहून माझ्या मनात 2 विचार आले. कोणते? पांडुरंगाला आमच्या पाठशाळेत ठेवून संस्थेची कीर्ती दशदिशांना पसरवावी, आणि दुसरा विचार म्हणजे संस्थेचा विचार न करता पांडुरंगाचं वैयक्तिक जीवन कसं उज्ज्वल होईल याकडे लक्ष द्यावं. असे 2 विचार माझ्या मनात आले. संस्थेची कीर्ती वाढवण्यापेक्षा पांडुरंगाचं जीवन उज्ज्वल बनावं असंच मला वाटतं. त्यावेळी कुणीही संस्थेचा अधिविचार केला असता, परंतु पंडित मिश्र हे अतिशय गुणग्राहक शिक्षक होते. संस्थेपेक्षा विद्यार्थ्यांना मोठं व्हावं
अशी कळकळ त्यांच्या मनात सतत असायची. पाठशाळेत तसे विद्यार्थी क्वचित मिळायचे. बहुतेक जण भिक्षुकी करण्यासाठी पाठशाळेचं शिक्षण घ्यायला आलेले होते. त्यांच्यापैकी कित्येकांना संस्कृतचं प्रेम नव्हतं, शास्त्राध्ययनाचंही प्रेम नव्हतं. किरकोळ कर्मकांड करता यावं आणि भागवतादी पुराणाचं अध्ययन करून त्यावर आपली उपजीविका करावी असा सामान्य हेतूने ते विद्यार्थी पाठशाळेत आले होते. त्या गोष्टीला फक्त पांडुरंगाचा अपवाद होता. त्याच्यासमोर व्यापक आणि विशाल ध्येयवाद होता. जोडीला वाटेल ते परिश्रम करण्याची त्याची सिद्धता होती. परंतु इतर सामान्य विद्यार्थ्यांमध्ये राहून पांडुरंगाचा विकास होणार नाही असं खूप दिवसांपासून पंडित मिश्र यांना वाटत होतं. वैजनाथ शास्त्रींच्या कानावर ही गोष्ट लवकरच घालावी असं त्यांनी मनाशी ठरवलं होतं. कर्मधर्म संयोगानं त्या दिवशी त्यांची अवचितच तात्यांची गाठ पडली होती. भगवंताच्या इच्छेनंच साऱ्या गोष्टी घडून येत होत्या. म्हणूनच त्या दोघांची भगवंतानं विनाविलंब भेट घडून आणली होती. पंडित मिश्रांचं बोलणं ऐकून तात्यांनी विचारलं, मी काय करावं असं तुम्हाला वाटतं? समजावणीच्या स्वरात पंडित मिश्र म्हणाले, आमच्या संस्थेत राहिल्यामुळे पांडुरंगाच्या आयुष्याचं नुकसान होईल. म्हणून तुम्ही त्याच्यासाठी स्वतंत्र पाठशाळा काढा. तुम्हाला ते शक्य आहे म्हणून सांगतो. त्यामुळे त्याची प्रगती अधिक झपाट्यानं होईल. क्षणभर थांबून त्यांनी पुढे म्हटलं, ही गोष्ट तुम्हाला सांगताना मी एका बुद्धिमान विद्यार्थ्याला गमावणार आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. पण त्याच्या दृष्टीनं ते आवश्यक आहे. मिश्राजींचं हे प्रामाणिक बोलणं ऐकून तात्या भारावून गेले. मिश्राजींच्या मुखातून जणू भगवंतच बोलला होता असंच त्यांना वाटलं. ते म्हणाले, तुमचा विचार योग्य आहे. पांडुरंगाला योग्य पद्धतीचं शिक्षण मिळायला हवं या गोष्टीची तुम्ही मला वेळीच जाणीव करून दिलीत. त्याबद्दल तुमचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. मग तात्यांचा निरोप घेऊन पंडित मिश्र निघून गेले. पांडुरंगासाठी स्वतंत्र पाठशाळा सुरू करण्याचं तात्यांनी त्याच वेळी निश्चित केलं. हा सारा वृत्तांत सांगून तात्या म्हणाले, नर्मदा, पांडुरंगासाठी स्वतंत्र पाठशाळा सुरू करण्याचं मी ठरवलं खरं, पण सुरू करणार कुठे? इथे नवलकर बिल्डिंगमध्ये जेमतेम राहण्यापुरती जागा, परंतु रोह्यात आपलं स्वतःचं मोठं घर आहे, ऐसपैस जागा आहे. म्हणून त्याच्यासाठी रोह्यात पाठशाळा सुरू करायचं मी ठरवलं आहे. तात्यांनी मोठ्या उत्साहानं आपला ऐतिहासिक निर्णय नर्मदेला सांगितला होता. तिलाही त्यामुळे आनंद होईल असंच त्यांना वाटलं. परंतु त्यांच्या कथनावर तिच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. ती एकदम गंभीर बनली. तात्यांनी तिला कारण विचारलं तेव्हा ती म्हणाली, मला हा तुमचा निर्णय मुळीच मान्य नाही. पाठशाळेचं शिक्षण घेणंच मला पसंत नाही. तिचं बोलणं ऐकून तात्यांना आश्चर्य वाटलं. पांडुरंग सुद्धा अवाक होऊन तिच्याकडे बघत राहिला. तात्यांनी तिला विचारलं, माझा निर्णय तुला का मान्य नाही? कारण पाठशाळेचं शिक्षण घेण्यात पांडुरंगाची बुद्धिमत्ता वाया जाऊ नये असं मला वाटतं. पाठशाळेचं शिक्षण एवढ्या हलक्या दर्जाचं वाटतं तुला? नाही, पण ते शिक्षण घेऊन पांडुरंग पुढे काय करू शकणार? त्याच्या भवितव्याचा आपण विचार करायला नको का तात्या? तो अतिशय बुद्धिमान आहे. त्या बळावर तो पुढे निश्चितच ICS ऑफिसर होईल. याविषयी मला मुळीच शंका वाटत नाही. मग सरकार दरबारी त्याला चांगला मान मरातब मिळेल, परदेशी जायची संधी मिळेल, 4 लोकात मानानं हिंडता येईल. त्याचं सारं आयुष्यच बदलून जाईल. आठवले घराण्यातला पहिला ICS ऑफिसर. आपल्यासाठी ती गोष्ट केवढी भूषणावर ठरेल तात्या. आणखी काय काय मिळेल नर्मदा? नर्मदा निरुत्तर झाली. तात्याच पुढे म्हणाले, हे बघ, आठवले घराण्याला नावलौकिक मिळवण्याची मुळीच आवश्यकता नाही. नाव मिळवण्यासाठी आपल्याला कोणतंही कार्य करायचं नाही. संस्कृतीचा प्रसार करणं हेच आपलं मुख्य काम. ते कार्य करण्याची अण्णांनी मुहूर्तमेढ रोवली. त्या देवकार्याची ध्वजा पांडुरंगाला पुढे न्यायची आहे. ICS होऊन तो हे कार्य कसं काय करू शकणार? पांडुरंगाकडे बघून नर्मदा म्हणाली, ते काम काय तो केव्हाही करू शकेल, पण आता त्याचं शिक्षण महत्त्वाचं. पाठशाळेचं शिक्षण देऊन तुम्ही त्याला भिक्षुकी करायला लावणार आहात का? क्षणभर तात्या काहीच बोलले नाहीत. समोरच्याला एकदम विरोध करणं किंवा समोरच्याचं मत खोडून काढणं हा तात्यांचा स्वभाव नव्हता. म्हणूनच पुढे फार काही न बोलता त्यांनी पांडुरंगाकडे बघितलं आणि विचारलं, तुला काय वाटतं पांडुरंग? ICS व्हायचं का पाठशाळेत जायचं? कोणतं शिक्षण घ्यावं असं वाटतं? मला वेगळं शिक्षण घ्यायचं आहे तात्या.
मी संस्कृत शिकावं अशी अण्णांची पण इच्छा होती ना, मग मी तेच शिक्षण घेणार. मला नाही ICS व्हायचं. त्याच्या बोलण्यावर नर्मदा म्हणाली, पांडुरंग, तू अजून लहान आहेस. कोणताही महत्त्वाचा निर्णय घ्यायचं तुझं वय नाही. मुळीच नाही. मी योग्य निर्णय घेऊ शकतो. ताई, संस्कृतचं शिक्षण घेऊन मी पुढे पुराण सांगायला मुळीच जाणार नाही. या शिक्षणातून बिदागीसुद्धा घेणार नाही. पण मी संस्कृतचंच शिक्षण घेणार. त्याच्या बोलण्याचं तात्यांना कौतुक वाटलं. मग नर्मदाकडे बघून ते म्हणाले, तुला खरं सांगू का नर्मदे, आपल्या प्राचीन शिक्षण पद्धतीचं महत्त्व आपलेच लोक विसरून गेले आहेत. पाश्चात्य शिक्षणाच्या आणि त्यांचं अनुकरण करण्याच्या ते विनाकारण मागे लागले आहेत. पण मी तसं करणार नाही. पांडुरंग बुद्धिमान आहे, म्हणूनच मी त्याच्या शिक्षणाची वेगळी व्यवस्था करत आहे. तात्यांच्याही बाबतीत असंच घडलं होतं. ते अतिशय बुद्धिमान असल्यामुळेच अण्णांनी त्यांना स्वतंत्र शिक्षण दिलं होतं आणि आपले दुसरे चिरंजीव नारायणराव यांना इंग्रजी शिकण्यासाठी घातलं होतं. पांडुरंगाच्या बाबतीतही तात्यांना तेच करायचं होतं. खरं म्हणजे असं स्वतंत्र शिक्षण देणं तात्यांना मुळीच परवडण्यासारखं नव्हतं. तरी पण पांडुरंगाच्या भल्यासाठी त्यांनी मोठ्या जिद्दीनं पाठशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यांचा निर्णय नर्मदेला मुळीच मान्य नव्हता. पांडुरंगानं पुन्हा माध्यमिक शाळेत प्रवेश घ्यावा आणि पुढे ICS व्हावं असं तिचं ठाम मत होतं. तात्यांनी घेतलेला निर्णय ऐकून ती मनातून अतिशय संतापली होती. उघडपणानं मात्र ती पुढे काही बोलली नाही. तात्याही काही न बोलता पलंगावर बसून राहिले. पांडुरंग तिच्याकडे बघत बाजूलाच उभा होता. तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. कुणीच काही बोलत नव्हतं. त्यामुळे तणाव आणखीन वाढला होता. तणाव दूर करण्याच्या हेतूनं पार्वतीबाई स्वयंपाकघरातून बाहेर आल्या आणि सर्वांना उद्देशून म्हणाल्या, चला पानं घेऊ का? 12 वाजून गेले. पलंगावरून उठत तात्या म्हणाले, घ्या पानं, चला रे जेवून घेऊ. चल नर्मदे, मला जेवायचं नाही. जेवायचं नाही? नाही, मला भूक नाही. तात्यांच्या छातीत धस्स झालं. पार्वतीबाई म्हणाल्या, अगं असा राग डोक्यात घालून घेऊ नये. चल जेवून घे बरं, म्हणजे बरं वाटेल. तात्यांनीही तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या निर्धारापासून ती मुळीच ढळली नाही. थोडके नाही तर 3 दिवस तिनं अन्नग्रहण केलं नाही. ती अशी निर्वाणीची भूमिका घेईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. आई तात्याप्रमाणेच पांडुरंगही चिंताग्रस्त होऊन गेला होता. आपलं भलं व्हावं या भावनेपोटीच ताईनं उपोषण सुरू केलं आहे हे त्याला कळत होतं. त्याच्यावरचं अपार प्रेम तिच्या या कृतीतून त्याला पुन्हा एकदा प्रतीत झालं होतं. परंतु तिच्या प्रकृतीच्या दृष्टीनं उपोषण करणं योग्य नव्हतं. दुःखाचे अनेक आघात तिच्या मनावर झाले होते. ती पार खंगून गेली होती. त्या दुःखात आणखी भर पडायला नको होती. म्हणूनच आई आणि तात्या परोपरीनं तिची समजूत काढत होते, पण त्यात त्यांना यश आलं नव्हतं. 3 दिवस उलटले तरी नर्मदेनं उपोषण सोडलं नव्हतं. एका जागेवरती बसून असायची. कुणाशी फारसं बोलायची देखील नाही. पांडुरंगही आपल्या निर्णयावर ठाम होता. कारण कोणताही निर्णय घेण्यापूर्वीच त्याचा त्यावर पूर्ण विचार झालेला असायचा. अविचारानं तो कुठलीच गोष्ट करत नसे. लहानपणापासूनच त्याला तशी सवय जडली होती. पाठशाळेचं शिक्षण घेण्याचा निर्णय त्यानं पूर्ण विचारांती घेतला होता. म्हणूनच तो आपल्या निर्णयापासून जरा देखील ढळला नव्हता. मनाशी तो एकसारखा म्हणत होता, ताई फक्त माझा विचार करते, पण मी समाजाचा विचार करतो. समाजाच्या उत्कर्षातच माझा उत्कर्ष आहे. संस्कृतीचा प्रसार करून समाज प्रबोधन करायचं झालं तर प्रचलित शिक्षण पद्धतीचा काहीही उपयोग नाही. त्यासाठी स्वतंत्र शिक्षणच घ्यायला हवं. मुळाशी जाऊन संस्कृत शिक्षण घेतल्याशिवाय संस्कृती प्रसार कसा होणार? ते कार्य जर माझ्या हातून होणार असेल तर कोणत्याही भावभावनांमध्ये मला अडकून चालणार नाही. याप्रमाणे त्याचे गेले 2 दिवस विचार चालले होते. विवेकानंद, गांधीजी, विनोबा भावे यांना प्रचलित शिक्षण पद्धतीतला फोलपणा मोठेपणी कळून चुकला होता. पांडुरंगाला मात्र वयाच्या 13व्या वर्षी त्यातलं वैयर्थ कळलं होतं. सामाजिक क्रांती घडवून आणणारा पुरुष कधी वैयक्तिक आयुष्याकडे बघत नाही किंवा भावनाप्रधान बनत नाही. म्हणूनच तो आपल्या विचारांपासून ढळत नाही. त्या 3 दिवसात पांडुरंगही आपल्या विचारापासून यत्किंचितही ढळला नव्हता. तणाव मात्र होता तसाच होता. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.